सलामी देंगे। राष्ट्रीय सलाम। स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते। गुलाबराव पाटलांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शासनाकडून जनतेसाठी राबवणाऱ्या योजना खालच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। या प्रसंगी मोनुस्को मोहिमेत अपंगत्व आलेले सैनिक नितीन मोरे यांचा ताम्रपट देऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रात कामगिरी करण्याचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला। 78वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहाने साजरा होत आहे। ज्यांनी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं, त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। आज या ठिकाणी ध्वजारोहणाच्या समारंभात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर आपल्या देशाने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग अशा सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधली आहे। महाराष्ट्रानेही विविध क्षेत्रात अग्रेसर राहून देशाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे। राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनातर्फे अविरत प्रयत्न सुरू आहेत। सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून योजनांची अंमलबजावणी केली जात आहे। मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी, महिला, युवा वर्गासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। या योजनेतून प्रत्येक कुटुंबातल्या 2 महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजेच एका वर्षात 18,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर 5,34,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे। पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत। पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस आहे, अशा महिलांच्या साठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 30 गॅस सिलेंडर मोफत 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। त्याचबरोबर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत व्यावसायिक आणि उच्च शिक्षण देण्याचा सुद्धा सरकारने निर्णय